श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयेभ्यो नमः। ओम आदित्यै नमः। ओम श्रीराम। नमस्कार। फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 3 मध्ये ग्रहांच्या दृष्टींचा विचार कसा करावा यावर मी खूप सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे आणि ते विश्लेषण वाचल्यानंतर अनेकांचे अभिप्राय आले ते सुखावून जाणारे आहेत की त्यांना बरीच क्लॅरिटी आलेली आहे। पण तरीही अर्थात काही मुद्दे असे असतात की ज्यांच्यावर जितक्या जास्तीत जास्त आपण कुंडल्या सॉल्व्ह करू तितकी आपली दृष्टी अधिक व्यापक होत जाते। एकांचा प्रश्न असा आहे की जर शनी कुंभेत असेल, कारण सध्या शनी कुंभेत चाललेला आहे, 30 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या अनेकांच्या बाबतीत कुंभेतला शनी असणार आहे। सो हा जो कुंभेचा शनी आहे तो त्याच्या राशीगत स्थितीनुसार अतिशय बलवान आहे, पण त्याची दृष्टी ही मेष, सिंह आणि वृश्चिक या राशींवर येते। ही दृष्टी शुभ धरायची का अशुभ धरायची? कारण शनी स्वतः बलवान असल्यामुळे त्याची दृष्टी तर शुभ मानायला पाहिजे, पण या तीनही राशी शनीच्या शत्रू राशी आहेत। मग निश्चितपणे विचार कसा करावा? तर मी फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 3 मध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहेच की जरी शनी कुंभेचा असला तरी त्याची जी काही बलवत्ता आहे ती कुंभ रास किंवा कुंभ राशीचा शनी ज्या स्थानात आहे त्या स्थानाच्या दृष्टीने पाहणं हा भाग वेगळा आहे। मात्र शनीच्या दृष्टींचा ज्या वेळेला तुम्हाला विचार करायचा प्रश्न येतो त्यावेळेला मेषेवरची, सिंहेवरची किंवा वृश्चिकेवरची दृष्टी ही फारशी पोषक मानता येत नाही, कारण तिथे त्याचे शत्रू राशी आहेत। समजा ग्रंथात एक्सप्लेन केल्याप्रमाणेच तिथे एखादा ग्रह असेल की जो शनीच्या विरुद्ध कारकत्वाचा ग्रह आहे, रवी आहे म्हणा, चंद्र आहे म्हणा, मंगळ आहे म्हणा, तर तर ही दृष्टी अजिबातच पोषक धरता येत नाही। पण ही थिअरी आहे ते ठीक आहे, प्रॅक्टिकली काय अनुभवायला येतं? तर प्रॅक्टिकली सुद्धा आपण आज एक कुंडली पाहून नक्की काय अनुभव येतो ते पाहूया। तर एक कुंडली शेअर करतो। आता ह्या पुरुषांना, हे अतिशय उच्च शिक्षित पुरुष आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, पण यांना मायग्रेनचा तीव्र त्रास आहे आणि त्याचसोबत मूळव्याध सुद्धा, पाईल्सचाही त्रास जोरदार झालेला आहे। आता लग्नस्थान हे मेष राशीमध्ये आहे आणि लग्नस्थान मेषेचं असताना तिथे उच्च राशीचा रवी आहे। रवी हा पित्त प्रकृती आणि अग्नितत्वाचा ग्रह आहे। मेष रास तर साक्षात पित्त प्रकृतीची रास आहे, कारण ती अग्नितत्वाच्या ग्रहाची अग्निरास आहे। साहजिकच आहे, जर लग्नस्थान व्यक्तीचं देह दाखवणार आहे, त्यात रवी सारखा ग्रह उच्चीचा झालेला आहे, तर तो कदाचित तो आरोग्य वगैरे सुदृढता देईल, कारण तो आरोग्याचा, सुदृढतेचा कारक ग्रह आहे। पण त्याचसोबत तो पित्त बाहुल्यही दर्शवणार, पित्त प्रधानताही दर्शवणार। आणि विशेष करून जर तुम्ही रवीचे अंश पाहिलेत तर रवी 28 अंश म्हणजे कृत्तिकासारख्या जहाल अग्नी नक्षत्रात आहे। सो साहजिकच आहे, रवी सारखा ग्रह लग्नस्थानी मंगळाच्या मेष राशीत, अग्नी राशीत, अग्नी नक्षत्रात असताना व्यक्तीचं बॉडीली कॉन्स्टिट्यूशन हे पित्तात्मक असण्याची शक्यता हा रवी तर निश्चितच दाखवतो। ओके, अर्थात इतर फॅक्टरही बघायचे, पण रवी तर ते निश्चित दाखवतो। आता या रवीवर शनीची दृष्टी आहे तिसरी। शनी लाभस्थानामध्ये आहे कुंभ राशीचा। लग्नस्थानामध्ये अग्नितत्व इतकं जोरदार प्रखरतेने कार्य करत असताना शनी सारख्या ग्रहाची जर फुंकर त्याच्यावर येते तर ते अग्नीला चेतना देण्याचं, अग्नी भडकवण्याचं काम करणारा घटक तो ठरतो। अशा वेळेला पित्ताशी असोसिएटेड जे काही त्रास असतात ते व्यक्तीला सहन करावे लागतील। चांगली बाजू ही असेल की कदाचित व्यक्ती अतिशय महत्वाकांक्षी असेल, व्यक्ती अतिशय जिद्दी असेल, खूप मेहनती असेल, चार्टर्ड अकाउंटंट आहेत बाय प्रोफेशन, साहजिकच तिथे हे गुण लागू पडलेच, कामी आलेच। पण शारीरिक दृष्ट्या हाच ग्रहयोग, शनीची जी काही लग्नावरची तीही शत्रू राशीवर, शत्रू ग्रहावर येणारी दृष्टी आहे, ती कॉम्प्लिकेशन्स निश्चितपणे दर्शवणार आणि त्यामुळे शनी हा रोगकारक पण आहे। मेष रास मेंदू दर्शवते, लग्नस्थान मेंदू दर्शवतं, रवीचा सुद्धा मेंदूशी घनिष्ठ रीतीने संबंध आहे। स- कृत्तिका नक्षत्राची फळं डोकेदुखी वगैरे आहेतच की। सांगायचा मुद्दा हा आहे की शनीची लग्नावरची, मेष राशीवरची दृष्टी
शनी कुंभेत असल्यामुळे शुभ न ठरता आरोग्याच्या बाबतीत काही अनिष्ट फळं दर्शवणारीच ठरलेली आहे. आता याच व्यक्तीला पाईल्सचा मूळव्याधीचा सुद्धा त्रास आहे. हाच कुंभेचा शनी जरी स्वराशीत असला तरी त्याची अष्टम स्थानावर, आणि नुसत्या अष्टम स्थानावर नव्हे तर त्यातील वृश्चिक जी नैसर्गिक कुंडलीत सुद्धा अष्टम स्थानातच येणारी रास आहे. या उत्सर्जन संस्था दर्शवणाऱ्या अवयवांवर दृष्टी येते. साहजिकच आहे की वृश्चिक ही शनीची शत्रू रास असल्यामुळे शनीचं कार्य म्हणावं तितकं तिथे पोषक नाहीये. त्यात अष्टम स्थानातल्या या वृश्चिक राशीमध्ये राहू सारखा एक ग्रह आहेच या कुंडलीमध्ये. रोगेश म्हणजे षष्ठेश असणारा बुध त्या राहूला पाहतो आहे. सो राहू बुधाची एनर्जी सुद्धा घेतो ह्या कुंडलीमध्ये स्वतःकडे. आणि या पार्श्वभूमीवर शनीची दृष्टी आहे. आता वृश्चिक रास ही जलतत्वाची रास आहे. जलतत्व जरी प्रवाही असलं तरी त्याच्यामध्ये गुरुत्व हा गुण असतो. म्हणजे ते अग्नी इतकं फ्री फ्लोईंग किंवा वायू इतकं फ्री फ्लोईंग नसतं. ज्या वेळेला शनी सारखा ग्रह तोही स्थिर राशीत असताना वृश्चिकेला पाहतो त्यावेळेला वृश्चिकेमध्ये स्तंभन किंवा रिटेन्शन, अडचण निर्माण होणे हा गुणधर्म वाढवतो. साहजिकच आहे या वृश्चिकेतल्या राहूवर जो बुधाची एनर्जी सुद्धा घेतोय स्वतःकडे, शनीची दृष्टी ही चांगलं काही करण्यापेक्षा अनिष्ट रीतीने काही शारीरिक कॉम्प्लिकेशन्स वृश्चिक राशीने दर्शवलेले, अष्टम स्थानाने दर्शवलेले निर्माण होणार हे दर्शवते. आणि त्यानुसार यांना मूळव्याधीचा जोरदार त्रास आहे. सो सांगायचा मुद्दा असा आहे की ग्रह जरी राशीबली असला तरी त्याची पूर्ण प्रतिकूल राशीवर, विशेषतः तिथे प्रतिकूल ग्रह असताना जर दृष्टी असेल तर ती पोषक धरता येत नाही. काही काही जीवनाची अंग असतात, उदाहरणार्थ आरोग्य किंवा नातलगांचे सुख किंवा इतर काही घटक, की ज्या बाबतीत ती दृष्टी अजिबातच पोषक धरता येत नाही. त्यामुळे कुंभ राशीचा शनी आहे, तो स्वराशीचा आहे म्हणून सगळ्याच बाबतीत तो चांगली फळं देईल कुंडलीत असं नसतं. आणि यासाठी ग्रहांच्या दृष्टीचा जो डिटेल्ड मध्ये अनालिसिस करावा लागतो तो तुम्हाला फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड 3 यामध्ये खूप डिटेलमध्ये अभ्यासाला मिळेल. त्याच्यावर माझं विवेचन कुंडल्यांच्या उदाहरणांसकट केलेलं आहे. गुरुच्या दृष्टीबद्दल सुद्धा मी तिथे बरंच काही एक्सप्लेन केलेलं आहे. तर ते तुम्ही आवर्जून वाचा. हा प्रश्न एका अभ्यासकाने विचारला म्हणून त्याच्यावर व्हिडिओ शेअर केला. तुम्हाला असेच जर प्रश्न पडत असतील, त्यांची उत्तरं हवी असतील तर मला आवर्जून कळवा. त्यांची उत्तरं मी द्यायचा तुम्हाला प्रयत्न करेन. कुंडल्या असतील तर कुंडल्यांच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. तर पुढील व्हिडिओपर्यंत नमस्कार. श्रीराम.